Hello students, here we will see the next chapter, 15th chapter, Biodiversity, Conservation and Environmental Issues. In last lecture, we have studied Control Coordination, 9th chapter, which is completed in last lecture. Here we will see the next chapter, Biodiversity, Conservation and Environmental Issues. In this chapter, environmental issues are deleted for this year. Only biodiversity and conservation is remaining. Here first we will see the biodiversity. Diversity is variety. This variety of life is called biodiversity. Biodiversity include a vast array of species of microorganisms, viruses, algae, fungi, plant, animals occurring on earth either in terrestrial or aquatic habitat and the ecological complexes of which they are part. म्हणजे जिथे ॲनिमल्स राहतात त्या एन्व्हायरमेंट मध्ये खूप सारे कॉम्प्लेक्सेस आहेत, अगदी व्हरायटीज आहेत, खूप साऱ्या ऑर्गॅनिझम्सच्या डिफरंट स्पेसीज आहेत. मायक्रो ऑर्गॅनिझम पासून व्हायरस, अल्गी, फंगा, प्लांट, ॲनिमल यांच्या खूप साऱ्या व्हरायटीज आहेत अर्थवर. त्या जमिनीवर राहणाऱ्या असतील टेरिस्ट्रियल किंवा त्या ॲक्वॅटिक पाण्यामध्ये राहणाऱ्या असतील, त्यांच्यात खूप सारे कॉम्प्लेक्सेस आहेत. याच व्हरायटीला म्हणतो आपण डायव्हर्सिटी. दी डायव्हर्सिटी इज विथ रिस्पेक्ट टू साईज. डायव्हर्सिटी ही साईज वरून सुद्धा असू शकते. काही मायक्रोस्कोपिक असतात तर काही मॅक्रोस्कोपिक असतात. म्हणजे काही छोट्या आकाराचे असतात तर काही मोठ्या आकाराचे असतात. शेप वेगवेगळा आकार असू शकतो. कलर वेगवेगळा कलर असू शकतो डिफरंट स्पेसीज मध्ये, एका स्पेसीज मध्ये. फॉर्म्स, बॉडीचा फॉर्म वेगवेगळा असू शकतो. मोड ऑफ न्यूट्रिशन, न्यूट्रिशनची जी टाईप आहे ती वेगवेगळी असू शकते. टाईप ऑफ हॅबिटॅट, आत्ताच पाहिलं आपण टेरिस्ट्रियल, ॲक्वॅटिक, वेगवेगळे हॅबिटॅट असू शकतात. किंवा रिप्रोडक्शनचं टाईप, रिप्रोडक्शनची मेथड, बिहेवियर सगळं डिफरंट असू शकतात. मोटिलिटी वेगवेगळी असू शकते. ड्युरेशन ऑफ लाईफ स्पॅन, किती दिवस जिवंत राहतात, हे सगळ्यांचा जीवनकाळ पण वेगवेगळा असतो. हीच म्हणजे डायव्हर्सिटी. या सगळ्या बाबतीत व्हॅरिएशन असणे म्हणजे डायव्हर्सिटी. दिस इज ऍक्च्युअली ड्यू टू अटेम्प्ट ऑफ लिव्हिंग बीइंग टू अकोमोडेट with a different environmental condition or situation solely for their survival and perpetuation. ते ॲनिमल त्यांच्या एन्व्हायरमेंट मध्ये जिवंत राहण्यासाठी, अकोमोडेशन, आपली आपली जागा स्थापित करण्यासाठी, त्या त्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला, त्या सिच्युएशनला, पाण्यात असतील, जमिनीवर असतील किंवा लँडवर राहण्यासाठी, किंवा ते वेगवेगळ्या हॅबिटॅट मध्ये, डेझर्ट मध्ये, सी किंवा फ्रेश वॉटर मध्ये राहण्यासाठी ते स्वतःला अडॅप्ट करून घेतात. स्वतःमध्ये वेगवेगळे अडॅप्टेशन घडून सांगतात, अटेम्प्ट करतात, स्वतःला जिवंत ठेवतात तिथे. यालाच म्हटलं जातं डायव्हर्सिटी. इन डुईंग सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम अडॅप्ट देमसेल्फ. हे कर्तव्य स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी ते स्वतःमध्ये बदल घडून आणतात, अडॅप्ट करतात स्वतःला. टू ओव्हरकम डिफरंट सिच्युएशन्स, या वेगवेगळ्या सिच्युएशनवर मात करण्यासाठी, म्हणजे एन्व्हायरमेंटल कंडिशनवर स्वतः तिथे जीवन जगण्यासाठी स्वतःला अडॅप्ट करतात. त्या कंडिशनवर ओव्हरकम करण्यासाठी, त्यांच्यावर मात करण्यासाठी ते स्वतःमध्ये अडॅप्टेशन घडून आणतात. दस डेव्हलप डिस्टिंक्ट बट डिफरंट फीचर्स. एकदम डिस्टिंक्ट म्हणजे असे स्पष्ट दिसणारे फीचर्स त्यांच्यामध्ये दिसतात, परंतु ते डिफरंट असतात. दॅट हॅज ऍक्च्युअली लीड टू डायव्हर्सिटी. म्हणजे बाकीच्यांपेक्षा वेगळे डिफरंट त्यांच्यामध्ये कॅरेक्टर्स, फीचर्स येतात, म्हणून ते वेगळे होतात. वेगळे झाले म्हणजे स्पेसीज तयार होते, म्हणजे डायव्हर्सिटी येते त्यांच्यामध्ये. म्हणजे ते डिफरंट होऊ लागतात बाकीच्यांपेक्षा. दी डायव्हर्सिटी इन फीचर्स बिकम infused in the life cycle. In short, these adaptation in different environments serve as a basis of diversity. म्हणजे थोडक्यात अडॅप्टेशन्स त्यांच्या डिफरंट एन्व्हायरमेंट मध्ये स्वतःला ते अडॅप्ट करून घेतात. या अडॅप्टेशनलाच आपण बेसिस म्हणतो डायव्हर्सिटीचा. हे अडॅप्टेशन झालं तरच डायव्हर्सिटी होईल.
म्हणजेच वेगवेगळेपणा असू शकतो प्लांटच्या स्पेसीज मध्ये, अॅनिमलच्या स्पेसीज मध्ये. जर त्यांनी स्वतःला अडॅप्ट नाही केलं तर ते सगळे सारखेच असतील. Then definition of biodiversity. It is the part of nature which includes the differences in the gene among the individual of the species. बायोडायव्हर्सिटी मध्ये नेचर मध्ये वेगवेगळे ॲनिमल्स राहतात. एका स्पेसिसचे खूप सारे इंडिव्हिज्युअल असतात. फॉर एक्झाम्पल ह्युमन बिईंगचे, होमोसॅपियन्सचे खूप सारे इंडिव्हिज्युअल्स आहेत आणि त्यांच्यामध्ये डिफरन्सेस आहेत त्यांच्या जीन्समध्ये. The variety of richness of all plant and animal species. खूप साऱ्या व्हरायटीज आहेत आणि रिचनेस आहे प्लांट आणि अॅनिमलचा. रिचनेस म्हणजे खूप साऱ्या डिफरंट स्पेसीज असणे त्या अॅनिमलच्या त्या ठराविक एरियामध्ये, यालाच आपण रिचनेस म्हणतो. Different scale in a space, local region, country, world and the types of ecosystem. त्या वेगवेगळ्या इकोसिस्टीम मध्ये, त्या लोकल एरियामध्ये, कंट्रीमध्ये, वर्ल्डमध्ये ते वेगवेगळे त्यांचा रिचनेस असणे, व्हरायटी असणे स्पेसिस मध्ये, यालाच आपण म्हणतो डायव्हर्सिटी और बायोडायव्हर्सिटी. ती वेगवेगळ्या एरियामध्ये असू शकते, ती टेरिस्ट्रियल किंवा aquatic दोन्ही वेगवेगळ्या एरियामध्ये असू शकते. The term biodiversity was actually coined by Walter Rosen in 1982, but the term was popularized by psychologist Edward Wilson to describe combined diversity at all the level of biological organization. ही जी टर्म आहे ती कॉइन केली कोणी दिली सगळ्यात अगोदर, तर वॉल्टर रोझेनने 1982 मध्ये. परंतु या टर्मला पॉप्युलराइज केलं ते म्हणजे सायकोलॉजिस्ट एडवर्ड विल्सनने. त्यांच्यानुसार एडवर्ड नुसार डायव्हर्सिटी म्हणजे त्यांनी दिलेले बघा खाली, बायोडायव्हर्सिटी दॅट वी सी टुडे इज द आउटकम ऑफ ओव्हर 3.5 billion of years of evolutionary history, mainly influenced by natural processes and of late by influence of human. बायोडायव्हर्सिटी म्हणजे इव्हॉल्युशनरी हिस्ट्री आहे. 3.5 बिलियन इयर पासून होत आलेलं इव्हॉल्युशन, होत आलेली क्रांती, ही कशाच्या इन्फ्लुएन्स मुळे होते, ती कोणामुळे घडून आलेली ही इव्हॉल्युशन, तर नॅचरल प्रोसेस ती आपोआप घडते हे इव्हॉल्युशन. परंतु सध्या टुडे त्याला कोण इन्फ्लुएन्स करतंय? ह्युमन बिईंग सुद्धा. कारण एवढं पॉप्युलेशन वाढलंय ह्युमन बिईंगचं की ते एन्व्हायरमेंटला इन्फ्लुएन्स करतात. In this chapter, we shall study the basic concepts of biodiversity such as level, pattern of biodiversity, expanse, importance, loss, and conservation methods and efforts undertake. इथे आपण हे सगळे पॉइंट्स बघणार आहोत. पहिला पॉइंट बघू आपण, लेवल ऑफ बायोडायव्हर्सिटी. Diversity of living world can be observed at various level. वर्ल्ड मध्ये, लिव्हिंग वर्ल्ड मध्ये बघतो आपण जे सगळे जिवंत आहेत अर्थवर, त्याला आपण लिव्हिंग वर्ल्ड म्हणतो. त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम, सगळे प्लांट, ॲनिमल्स येतात. या लिव्हिंग वर्ल्ड मध्ये आपल्याला बायोडायव्हर्सिटी दिसते, व्हेरियस लेवलला दिसते ती, रेंजिंग फ्रॉम मॉलिक्युलर टू इकोसिस्टीम लेवल. म्हणजे मॉलिक्युलर लेवल पासून ते इकोसिस्टीम लेवल पर्यंत व्हेरियस लेवल्स दिसतात आपल्याला. Major hierarchical and interrelated levels are genetic diversity, species diversity and ecosystem diversity. आता एक एक बघूया आपण. पहिला टाइप बघू, genetic diversity. It is the genetic diversity, it is the intraspecific diversity. म्हणजे एका स्पेसिस मध्ये असणारी डायव्हर्सिटी, तिला आपण genetic diversity असं म्हणतो. It is the diversity in the number and types of genes as well as chromosomes present in different species and also the variation in the genes and their alleles in the same species. आपण जीन्सच्या नंबर मध्ये डिफरन्स असतो, क्रोमोझोम्सच्या नंबर मध्ये डिफरन्स असतो वेगवेगळ्या स्पेसीज मध्ये, आणि एका स्पेसीजच्या वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअल मध्ये सुद्धा डिफरन्सेस असतात. कशामध्ये असतात ते डिफरन्सेस? तर
त्यांच्या जीन्स मध्ये आणि त्यांच्या अलिल्स मध्ये डिफरन्सेस असतात. फॉर एक्झाम्पल आपण ब्लड ग्रुप बघितला तर ब्लड ग्रुप कोण कंट्रोल करतं आपल्या बॉडीमध्ये, तर जीन्स. आणि सगळ्यांमध्ये वेगवेगळा ब्लड ग्रुप आहे कारण जीन्सचे अलील वेगवेगळे आहेत म्हणून डिफरंट ब्लड ग्रुप आहे. म्हणजे जीन्सचे अलील व्हॅरी झाले, बदलले की त्यांचे कॅरेक्टर्स बदलतात. एका स्पेसिसच्या वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअल मध्ये जीन्सचं काय असू शकतं, व्हॅरिएशन, त्यांच्या अलीलचं व्हॅरिएशन म्हणजे डिफरन्स असू शकतो. इट इन्क्लूड व्हॅरिएशन विदिन द पॉप्युलेशन. कुठे असतं हे व्हॅरिएशन, पॉप्युलेशन मध्ये असतं. आणि डायव्हर्सिटी बिटवीन पॉप्युलेशन कोणामध्ये होतं हे डायव्हर्सिटी, पॉप्युलेशन मध्ये होते. दॅट आर असोसिएटेड विथ अडॅप्टेशन टू लोकल कंडिशन. ते एक ठराविक एरियामध्ये राहणारे स्पेसिसचा ग्रुप, त्याला आपण पॉप्युलेशन म्हणतो. म्हणजे एका स्पेसिसचे ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल एका ठराविक एरियामध्ये राहतात, त्याला आपण पॉप्युलेशन म्हणतो. या पॉप्युलेशन मध्ये डायव्हर्सिटी असते. एका स्पेसिसच्या डिफरंट अॅनिमल्स मध्ये, इंडिव्हिज्युअल मध्ये वेगवेगळापणा असतो. आणि हा कशाशी संबंधित असतो, तर त्या लोकल कंडिशनशी संबंधित असतो. तिथे ते स्वतःला कसे अडॅप्ट करून घेतात म्हणून त्यांच्यामध्ये डिफरन्सेस येतात. जेनेटिक व्हॅरिएशन, अलिलिक जीन्स म्हणजे जे अलिल्स आहेत, दोन जीन्स आहेत एकाच इंडिव्हिज्युअल मध्ये, एका स्पेसिसच्या वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअल मध्ये हे अलिल्स मध्ये डिफरन्स असू शकतो. आता सांगितलं मी तुम्हाला की फॉर एक्झाम्पल ब्लड ग्रुप आहे IA IB, म्हणजे AB ब्लड ग्रुप असू शकतो पॅरेंटचा, एका पॅरेंटचा. तर एका चाइल्डचा A ग्रुप असू शकतो, दुसऱ्याचा B असू शकतो. तर हे डिफरन्सेस आहेत स्पेसिस मध्ये कारण अलिल्स वेगवेगळे डिस्ट्रीब्यूट झाले. त्यांच्यामध्ये जे अलील आले जीन्सचे, जे दोन पेअर आल्या त्यानुसार त्यांच्यामध्ये कॅरेक्टर्स येतात. म्हणजे एकाच स्पेसिसच्या डिफरंट इंडिव्हिज्युअल मध्ये व्हॅरिएशन असू शकतात. सच व्हॅरिएशन्स पे वे टू इव्हॉल्युशन. हेच इव्हॉल्युशनची लाईन आहे. यामुळे हे व्हॅरिएशन घडलं तरच इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती होते. They also improve chances of continuation of species in the changing environmental condition. हे व्हॅरिएशन झाले तरच चेंजिंग एन्व्हायरमेंट मध्ये स्वतःला ते जिवंत ठेवू शकतात. बदल नाही झाला तर ते तसेच राहतील, मग त्यांची डेथ होऊ शकते, ते सर्व्हाइव्ह नाही राहणार, मग स्पेसिस संपून जाईल, एक्सटिंक्ट होऊ शकते अर्थवरून. अर्थवर राहण्यासाठी स्वतःत बदल घडणे आवश्यक आहे. बदल म्हणजेच व्हॅरिएशन, म्हणजेच इव्हॉल्युशन होईल. मग ती स्पेसिस टिकून राहील अर्थवर, तिचं कंटिन्युएशन राहील. अलाउ द बेस्ट अडॅप्ट टू सर्व्हाइव्ह. म्हणजे जास्तीत जास्त अडॅप्टेशन, चांगलं अडॅप्टेशन घडून आणलं जातं. बेस्ट अडॅप्टेशन जगण्यासाठी, सर्व्हाइव्ह करण्यासाठी. एक्झिस्टन्स ऑफ सब स्पेसीज रेसेस आर एक्झाम्पल ऑफ जेनेटिक डायव्हर्सिटी. म्हणजे स्वतःची फक्त स्पेसीजच नाही तर सब स्पेसीजला जिवंत ठेवायचं, रेसेसला जिवंत ठेवलं जातं. हे एक्झाम्पल आहेत जेनेटिक डायव्हर्सिटीचे. ग्रेटर दी डायव्हर्सिटी बेटर वुड बी द सस्टेन्शन ऑफ अ स्पेसीज. जेवढी जास्त डायव्हर्सिटी तेवढे सस्टेन म्हणजे टिकून राहण्याचे स्पेसीसचे जास्त चान्सेस असतात. यू नो अबाउट 1000 व्हरायटी ऑफ मँगोज अँड 50,000 व्हरायटीज ऑफ राईस अँड व्हीट इन इंडिया. म्हणून आपल्या इंडियामध्ये जास्तीत जास्त मँगोज आणि राईस आणि व्हीटच्या व्हरायटीज आहेत. डायव्हर्सिटी आहे म्हणून आपण जास्त प्रोडक्शन सस्टेन राहू शकतात ह्या स्पेसीज इंडियामध्ये, कारण त्याच्या डिफरंट स्पेसीज आहेत. Another case of genetic diversity is a medical plant, Rolfia ometoria, which secretes active component respirin. Reserpine is the component secreted by Rolfia. This plant is the medicinal plant which secretes this drug called as reserpine, which is used in treatment of mental disorder. ही प्लांट आहे रॉल्फिया, जी एक सबस्टन्स ड्रग सिक्रीट करते, ज्या ड्रगचं नाव आहे रिझर्पिन. हा मेंटल डिसऑर्डर साठी यूज केला जातो. ब्लड प्रेशर वाढवण्यासाठी, हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या पेशंट मध्ये ब्लड प्रेशर डिक्रीज करण्यासाठी याचा यूज केला जातो. हा मेडिकल सबस्टन्स, हा ड्रग या प्लांट मध्ये सापडतो.
कुठे सापडते ही प्लांट? इन डिफरंट हिमालयन रेंजेस. हिमालयावर वेगवेगळ्या रेंजेस वरती सापडते. These plants show variation in terms of potency and concentration of active chemical from location to location. आता हिमालयामध्ये वेगवेगळ्या रेंजवर जर आपण बघितलं ह्या प्लांट, तर त्याच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये या ड्रग्सच्या वेगवेगळे डिफरन्सेस आढळतात. म्हणजे एका लोकॅलिटी मध्ये जी प्लांट आहे रॉफलियाची, तिच्यामध्ये जास्त कॉन्सन्ट्रेशन असू शकतं या रेस्पिनचा, रेझर पाईनचा, तर दुसऱ्या ठिकाणी त्याचं कमी कॉन्सन्ट्रेशन असू शकतं. म्हणजे लोकॅलिटीवर डिपेंड आहे, व्हेरिएशन असतं या प्लांटमध्ये. हे याचं बेस्ट एक्झाम्पल आहे जेनेटिक डायव्हर्सिटीचा. जेनेटिक डायव्हर्सिटी or variability is essential for healthy breeding population of a species. पॉप्युलेशन जर हेल्दी ब्रीडिंग घडून आणायचं असेल पॉप्युलेशन मध्ये, त्या ठराविक स्पेसीज मध्ये, तर जेनेटिक डायव्हर्सिटी खूप इम्पॉर्टंट आहे. तिच्यामध्ये व्हेरिएबिलिटी असणे इम्पॉर्टंट आहे. Then we will see the second type, species diversity. It is the interspecific diversity. Genetics diversity ही एका स्पेसीज मध्ये असते, तर ही स्पेसीज डायव्हर्सिटी ही दोन डिफरंट स्पेसीज मध्ये असते. इंटरस्पेसिफिक आहे ही. The number of species of plant and animals are present in a region constitute its species diversity. एका ठराविक रिजन मध्ये त्या एका ठराविक प्लांटचे किंवा ॲनिमल्सचे जे नंबर असतात ते डिफरंट असतात. त्यांचं कॉन्स्टिट्युएंट वेगवेगळं असू शकतात वेगवेगळ्या रिजन मध्ये, म्हणजेच त्यांच्यामध्ये डायव्हर्सिटी असते. सम एरियाज और रिजन्स आर रिचर इन स्पेसीज दॅन इन दी अदर रिजन्स. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्या प्लांटची पॉप्युलेशन जास्त असू शकतं, तर दुसऱ्या ठिकाणी ते कमी असू शकतात. त्या एन्व्हायरमेंटल कंडिशन वर ते डिपेंड आहे. स्पेसीज डायव्हर्सिटी डील्स विथ द व्हरायटी ऑफ स्पेसीज. म्हणजे स्पेसीजच्या खूप साऱ्या व्हरायटी असू शकतात एखाद्या एरियामध्ये, तर दुसऱ्या एरियामध्ये खूप कमी स्पेसीजच्या व्हरायटी असू शकतात. as well as number of individual of different species. म्हणजे एका स्पेसीसचे वेगवेगळे इंडिव्हिज्युअल्स डिफरंट स्पेसीज असू शकतात. म्हणजे फक्त व्हरायटीच असू शकत नाही स्पेसीसच्या, तर इंडिव्हिज्युअल पण भरपूर असू शकतील. तर त्याला म्हटलं जातं स्पेसीज इव्हननेस. रिचनेस म्हणजे डिफरंट स्पेसीज असणे आणि जास्त नंबर असणे त्या स्पेसीसचे, म्हणजे त्याला म्हटलं जातं स्पेसीज इव्हननेस. ऑब्झर्व इन एरिया अंडर स्टडीज. एखादा एरिया स्टडीसाठी घेतला, त्या एरियामध्ये एखाद्या स्पेसीसचा भरपूर डिफरन्सेस असू शकतात, खूप साऱ्या व्हरायटी स्पेसीसच्या असू शकतात आणि त्यांचे नंबर सुद्धा वेगवेगळे म्हणजे जास्त कमी असू शकतात. एक्झाम्पल आहे याचं ॲम्फिबियन स्पेसीज डायव्हर्सिटी इज मोर इन वेस्टर्न घाट दॅन इन ईस्टर्न घाट. म्हणजे ॲम्फिबियन स्पेसीज जे आहेत त्याचे जास्तीत जास्त डायव्हर्सिटी आपल्याला वेस्टर्न घाट मध्ये दिसते. कशापेक्षा? ती ईस्टर्न घाट पेक्षा. Natural undisturbed tropical forests have much greater species richness than monoculture plantation timber plant developed by forest plantation. आपल्या फॉरेस्ट विभागाने प्लांटेशन केलेल्या टिंबर प्लांटचा, परंतु नॅचरल जो ट्रॉपिक फॉरेस्ट आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण स्पेसीज, तर खूप ग्रेटर स्पेसीज आहेत, खूप रिचनेस आहे स्पेसीजचा. परंतु या मोनोकल्चर मध्ये आपल्याला ते दिसत नाहीये. त्याचा अगदी कमी दिसतो तिथे आपल्याला रिचनेस. हा डिफरन्स आहे स्पेसीज मध्ये. दोन एरियामध्ये त्या रिचनेस म्हणजे व्हरायटी ऑफ स्पेसीज वेगवेगळ्या असू शकतात. फॉर एक्झाम्पल ॲम्फिबियन स्पेसीज वेस्टर्न घाटमध्ये जास्त आहेत, ईस्टर्न मध्ये कमी आहेत. किंवा नॅचरल ट्रॉपिकल फॉरेस्ट जे आहेत तिथे जास्त स्पेसीज आहेत, वेगवेगळ्या डिफरंट स्पेसीज आहेत, रिचनेस आहे स्पेसीजचा. तर मोनोकल्चर म्हणजे टिंबर प्लांट जी आहे फॉरेस्ट प्लांटेशनची, तिथे आपल्याला कमी दिसतो रिचनेस, लेसर दिसतं, ग्रेटरनेस दिसत नाही स्पेसीजच्या रिचनेस मध्ये. म्हणजे डिफरंट स्पेसीज दिसत नाही कारण ते मोनोकल्चर एकच प्लांट आहे. इंडिया इज वन अमंग 15 नेशन दॅट आर रिच इन स्पेसीज डायव्हर्सिटी. पूर्ण 15 नेशन मध्ये आपण रिच आहोत स्पेसीज डायव्हर्सिटी मध्ये. जास्तीत जास्त स्पेसीज आपल्या इंडियामध्ये दिसतात. Then third type is the ecological or ecosystem diversity.
It is related to it is related to the different types of ecosystem habitats within a given geographical area. एका ठराविक एरियामध्ये डिफरंट टाईपचे इकोसिस्टीम असते, हॅबिटॅट वेगवेगळा असतो. म्हणजे काही एखादं जर फॉरेस्ट बघितलं आपण, तिथे एखादा पॉन्ड असेल आणि फॉरेस्ट म्हणजे पॉन्ड इकोसिस्टीम असते, फॉरेस्ट पण असतात. दोन वेगवेगळ्या हॅबिटॅट, दोन इकोसिस्टीम असू शकतात एकाच जिओग्राफिकल एरियामध्ये. There are large variety of ecosystem on earth having their own complement of distinctive interlinked species. आणि या डिफरंट इकोसिस्टीम मध्ये राहणाऱ्या स्पेसीज एकमेकांशी इंटरलिंक्ड असतात बेस्ड ऑन डिफरन्सेस इन द हॅबिटॅट. जरी त्यांचा हॅबिटॅट वेगवेगळा असला तरी त्यांच्यामध्ये लिंक असते, त्या इंटरलिंक असतात स्पेसीज. इट कॅन बी डिस्क्राइब्ड फॉर अ स्पेसिफिक जिओग्राफिकल रिजन. तो ठराविक जिओग्राफिकल रिजन विषयी आपण ते जास्त सांगू शकतो. जनरली देर मे बी वन ऑर मेनी डिफरंट टाइप ऑफ इकोसिस्टीम इन द रिजन. एका ठराविक एरियामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त इकोसिस्टीम असू शकतात. दस डायव्हर्सिटी ecosystem diversity is very high in India while it is quite low in Norway. जर आपण इंडिया आणि नॉर्वेला कम्पेअर केलं तर आपल्याकडे इकोसिस्टम डायव्हर्सिटी जास्त दिसते नॉर्वेपेक्षा. In India, we can find a great diversity in ecosystem. आता कशा वेगवेगळे इकोसिस्टीम आहे बघा, आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहे. डेझर्ट, रेन फॉरेस्ट, डेसिसियस फॉरेस्ट, इस्च्युरियन, वेटलँड, ग्रासलँड, ह्या डिफरंट काय आहेत इकोसिस्टीम आहेत. The Western Ghats shows great ecosystem diversity while like Ladakh, run of Kutch do not show variations like we observed in Western Ghat. आणखी दुसरं एक्झाम्पल आहे, वेस्टर्न घाट मध्ये आपल्याला डिफरंट इकोसिस्टीम डायव्हर्सिटी दिसते. म्हणजे वेगवेगळे इकोसिस्टीम दिसते आपल्याला तिथे. वेगवेगळ्या इकोसिस्टीम मध्ये वेगवेगळ्या हॅबिटॅट मध्ये राहणाऱ्या डिफरंट स्पेसिस दिसतात, ज्या कुठं नाही दिसत आपल्याला, लडाख आणि कच्छ मध्ये दिसत नाही, त्या इथे दिसतात. हे याचे एक्झाम्पल आहेत इंडिया आणि नॉर्वे आणि वेस्टर्न घाट, लडाख यांच्याशी आपण जर कम्पेअर केलं तर. The diversity of life at all the three level is now rapidly being modified by modern man. आता हे तीन बेसिक टाइप आहेत, जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पेसिस डायव्हर्सिटी, इकोलॉजिकल डायव्हर्सिटी. परंतु मॉडर्न मॅन याला काय करत चाललाय, मॉडिफाईड करत चाललाय, त्याला इन्फ्लुएन्स करतो या सगळ्या गोष्टींना, कारण ह्युमन बीइंगचं पॉप्युलेशन वाढत चाललेलं आहे. Then next point is the pattern of biodiversity. There are two type of pattern. One is latitude attitudinal gradient and second is the species area relationship. First, latitudinal attitudinal gradients, biodiversity barrier, arid, semi-arid and aquatic habitat show latitudinal and attitudinal gradient. बायोडायव्हर्सिटी मध्ये आपल्याला हे दोन पॉइंट बघायचे, लॅटिट्यूडनल आणि अल्टिट्यूडनल. पहिला बघू आपण लॅटिट्यूडनल gradient. Ecological study have revealed that the distribution of diversity is not uniform around the globe. Species richness exhibit latitudinal gradient of many plant and animals. If not all, it has been observed that species richness is higher at the lower altitudes and there is a steady decline towards the pole. जर आपण बघितलं लोअर लॅटिट्यूड कडे, म्हणजे कमी जिथे अक्षांश आहे तिथे जर बघितलं आपण तर स्पेसिस डायव्हर्सिटी जास्त दिसते. आणि जसं जसं आपण नॉर्थ आणि साऊथ पोल कडे जायला लागू तर हे स्टेडी आणि डिक्लीन होत चालतं पॉप्युलेशन. म्हणजे हा जो रिचनेस आहे, स्पेसिसची डायव्हर्सिटी आहे, ती कमी होऊ लागते साऊथ आणि नॉर्थ पोल कडे. Factors like overall stability of tropical region for millions of years, lesser climatic changes throughout the year and availability of plenty sunlight that favored speciation. ट्रॉपिकल एरिया मध्ये म्हणजे उष्ण कटिबंधीय जो भाग आहे तिथे स्टॅबिलिटी असते फॅक्टर्स मध्ये, तिथे जास्त चेंज होत नाही फॅक्टर्स. क्लायमॅटिक जे चेंजेस आहेत ते कमी असतात, ज्याच्यामुळे भरपूर तिथे सनलाईट असतो, कारण तो ट्रॉपिकल एरिया आहे. आणि तिथे मग फेवर्ड केलं जातं, स्पेसिएशन होतं, वेगवेगळ्या स्पेसिस तयार होतात. ट्रॉपिकल एरिया
have less often expensive drastic distribu tropical areas have less often experienced drastic disturbances. खूप सारे असे ड्रास्टिक डिस्टर्बन्सेस होत नाही ते म्हणजे जास्त डिस्टर्बन्सेस होत नाहीयेत या एरियामध्ये कारण इथे जो फॅक्टर्स आहेत ते स्टेडी असतात स्टेबल असतात जास्त चेंज होत नाहीत. लाईक पिरियॉडिक ग्लासियन्स ऑब्झर्वड ॲट दी पोल. जर आपण नॉर्थ आणि साऊथ पोलवर बघितले तर खूप ग्लास काय म्हणतो आपण ज्याला ड्रास्टिक चेंजेस होतात साऊथ आणि नॉर्थ पोलवर तसे या ट्रॉपिकल एरियामध्ये होत नाही. सच स्टॅबिलिटी ओव्हर मिलियन्स ऑफ इयर माइट हॅव फेवर्ड स्पेसिएशन. खूप वर्षांपासून ही अशी कंडिशन आहे की स्टॅबिलिटी आहे या ट्रॉपिकल एरियामध्ये जास्त चेंज होत नाही आणि हे फेवर्ड करते ही कंडिशन स्पेसिस तयार होण्यासाठी म्हणजे स्पेसिएशन साठी. Lesser migration in tropic might have reduced gene flow between geographical isolation regions and favored speciation. दोन वेगवेगळ्या एरियामध्ये राहणाऱ्या स्पेसिस मध्ये वेगवेगळ्या एरियाच्या नवीन जीन येत नाही मायग्रेशन कमी होता म्हणून स्पेसिएशन इथे फेवर्ड केले जातं. त्या एरियात राहणारी ती डिफरंट स्पेसिस त्या एरियासाठी त्या जिओग्राफिकल एरियासाठी ती अडॅप्ट होते ती मायग्रेट होत नाही मग ती डिफरंट बनते बाकीच्यांपासून म्हणजे स्पेसिएशन होता. सायंटिस्ट also have considered availability of more intense sunlight, warmer temperature, higher annual rainfall in tropic as factors responsible for bountifulness of these regions. म्हणजे हे bountifulness म्हणजे हा अगदी उदारपणा आहे ह्या एरियाचा की या ट्रॉपिकल एरियामध्ये खूप सारी सनलाईट असते वॉर्मर टेम्परेचर असतं हायर अॅन्युअल रेनफॉल असतो भरपूर पाऊस होतो म्हणून इथे फेवर केली जाते डिफरंट स्टॅबिलिटी मिळते भरपूर खायला मिळतं वेगवेगळ्या अॅनिमल्स आणि प्लांट्स भरपूर डेव्हलप होतात. फॉर एक्झाम्पल जर बघितलं आपण एक्झाम्पल आहे याचा फ्रूट बिंग अवेलेबल थ्रू आउट दी इयर इन रेन फॉरेस्ट. जे रेन फॉरेस्ट आहे तिथे फ्रूट थ्रू आउट दी इयर येत असतात म्हणून त्या एरियामध्ये व्हरायटी ऑफ फर्ग्युअरस ऑर्गॅनिझम इज ऑब्वियसली मोर. मग जे फ्रूटवर फीड करतात ते अॅनिमल्स ते ऑर्गॅनिझम जास्त दिसतात त्या एरियामध्ये म्हणजे हे दोघं एकमेकांशी रिलेटेड आहेत. जर आपण टेम्परेट रिजन मध्ये हे आपल्याला जास्त दिसतं की जिथे जास्त रेनी फॉरेस्ट मध्ये भरपूर फ्रुट्स पूर्ण वर्षभर फ्रूट येतात म्हणून फ्रूटवर जगणारे अॅनिमल्स पण तिथे भरपूर असतात. म्हणजे इन शॉर्ट स्पेसिस रिचनेस ऑर डायव्हर्सिटी ऑफ प्लांट अँड अॅनिमल्स डिक्रीजेस ॲज वी मूव्ह अवे फ्रॉम इक्विटोर टू पोल्स. म्हणजे विषुववृत्तापासून आपण जर पोलकडे जाऊ लागलो म्हणजे साऊथ आणि नॉर्थ पोलकडे जाऊ लागलो तसं तसं स्पेसिसचा जो रिचनेस आहे डायव्हर्सिटी जी आहे प्लांट आणि अॅनिमलची ती कमी कमी म्हणजे डिक्रीज होऊ लागते. ती ट्रॉपिकल एरियामध्ये जास्त असते. फॉर एक्झाम्पल इट इज मॅक्झिमम इन ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. एक्झाम्पल अमेझॉन रेन फॉरेस्ट 40,000 plants and 1,300 birds, 427 mammals, 3,000 species आपल्याला इथे बघायला मिळतात. अमेझॉन रेन फॉरेस्ट मध्ये इथे ग्रेट डायव्हर्सिटी रिचनेस ऑफ स्पेसीज बघायला मिळते अमेझॉन रेन फॉरेस्ट मध्ये. दुसरा ग्रेडियंट बघू आपण अल्टिट्यूडनल. इट स्पीक्स फॉर दी हाईट फ्रॉम दी मीन सी लेवल अपवर्ड्स. म्हणजे आपण याला समुद्र पातळीपासून किती उंचीवर आहे तो एरिया असं म्हणतो. समुद्र पातळीची पासून किती उंचीवर आहे. कमी उंचीवरच्या एरियामध्ये जास्त डायव्हर्सिटी दिसते तर हायवर म्हणजे जे जास्त उंचीवर आहे समुद्र पातळीपेक्षा त्यांच्यामध्ये डायव्हर्सिटी कमी दिसते. स्पेसिस डायव्हर्सिटी इज मोर ॲट लोअर अल्टिट्यूड दॅन दॅट ऑफ हायर अल्टिट्यूड. म्हणजे जे कमीवर आहे तिथे जास्त डायव्हर्सिटी हाईटवर आहेत त्यांच्यामध्ये कमी डायव्हर्सिटी दिसते. बिकॉज हायर altitudes, a change in the climatic condition and drastic seasonal variation. जे जास्त उंचीवर आहेत म्हणजे जिथे माउंटन्स वगैरे जिथे जास्त उंचीवर तिथे ड्रास्टिक चेंजेस जास्त होतात सीझन्स बदलतात सारखे खूप सारे चेंजेस होतात म्हणून तिथे व्हेरिएशन डायव्हर्सिटी कमी दिसते. परंतु जिथे लोअर ॲटिट्यूड आहे तिथे डायव्हर्सिटी जास्त दिसते. आता हा झाला पहिला पॉइंट लॅटिट्यूड ॲटिट्यूड. आता आपण सेकंड पॉइंट बघू स्पेसिस एरिया रिलेशनशिप.
Scientists have tried to establish relationship between species diversity and the size of the habitat. स्पेसिस मध्ये आणि त्याच्या हॅबिटॅट मध्ये रिलेशनशिप दाखवलेलं आहे सायंटिस्टने. इट इज कन्सिडर्ड दॅट नंबर ऑफ स्पेसिस प्रेझेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी एरिया. जेवढा जास्त एरिया तेवढे स्पेसिस जास्त, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. इट इज अंडरस्टूड दॅट लार्जर एरिया मे हॅव मोर रिसोर्सेस, म्हणजे जेवढा जास्त एरिया तेवढे जास्त रिसोर्सेस असतील तिथे, म्हणजे जास्त हॅबिटॅट मध्ये भरपूर रिसोर्सेस असतील, मग त्यांच्यामध्ये भरपूर स्पेसिस असतील साहजिक तिथे, दॅट कॅन बी डिस्ट्रीब्युटेड अमंग्स दी इनहॅबिटंट स्पेसिस. मग तो भरपूर रिसोर्सेस मग ते सगळ्यांना वाटून वाटून भरपूर मिळतं सगळ्या स्पेसिसला, म्हणून तिथे जास्त व्हॅरिएशन दिसतं आपल्याला. जर्मन नॅचरलिस्ट आहे अलेक्झांडर वॉन आणि हम्बोल्ट या दोघांनी ऑब्झर्व केला, स्पेसिस रिचनेस डज इनक्रीज विथ द इनक्रीज इन एरिया बट अप टू लिमिट. स्पेसिस रिचनेस वाढतो, जसं जसा एरिया वाढतो तसा तसा रिचनेस वाढतो, परंतु एका ठराविक लिमिट पर्यंत हे त्यांनी दाखवून दिला. ऑब्झर्व द ग्राफ ऑफ स्पेसिस area relationship for many species with curve in a rectangular hyperbola. If we consider S to be the species richness, hyperbola म्हणजे S जो आहे तो species richness साठी आहे. A as area under study, जो एरिया अंडर स्टडी मध्ये आहे त्याच्यासाठी A वापरलेला आहे. C as the y intercept साठी C वापरलेला आहे. Z as the slope of the line, Z हा स्लोप साठी वापरलेला आहे. This relationship can be described as the equation log S is equal to log C plus Z log A. On logarithmic scale, this relationship is a straight line as observed in the figure below. For smaller area, value of Z ranges between 0.1 to 0.2 regardless of species or region under studies. बघा आता इथे डायग्राम मध्ये दिसते आपल्याला, जो हा Z आहे तो बघा इथे दिसते आपल्याला, इथे हा जो Z आहे हा एरियासाठी, रिगार्ड एरियासाठी जर बघितलं आपण तर इथे अगदी कमी आहे, 0.1 to 0.2. मग ही जी लाईन दिसते ती स्ट्रेट लाईन आहे, ती या व्हर्टिकल ऍक्सिस पासून दूर गेलेली स्ट्रेट लाईन दिसते. परंतु जर आपण बघा इथे दिसते आपल्याला, फॉर स्मॉलर एरिया व्हॅल्यू ऑफ Z रेंजेस बिटवीन 0.1 to 0.2 regardless of species or region under studies. But for larger area like the entire continent, slopes are closer to the vertical axis, that is steeper. This observation indicate that is very large area number of species found increase faster than the एरिया एक्सपोर्टेड. आता बघा इथे आपल्याला जर आपण छोट्या एरियासाठी बघितलं, कमी एरिया स्मॉल एरियासाठी बघितलं तर Z ची व्हॅल्यू कमी असते, 0.1 to 0.2 असते आणि तिथे जी लाईन असते ती स्ट्रेट असते. लॉगरिथम ही जी आपण डायग्राम बघतो इथे ही स्ट्रेट लाईन आहे. log S is equal to log C is plus Z log A. लाईन अगदी सरळ आहे, तिथे ती व्हर्टिकल ऍक्सिस पासून दूर गेलेली आहे. परंतु जर आपण कोणासाठी बघितलं, अगदी मोठा एरिया कॉन्टिनेंट साठी बघितला, म्हणजे एशिया कॉन्टिनेंट आहे, ऑस्ट्रेलिया, युरोप कॉन्टिनेंट आहे, यांच्यासाठी बघितलं आपण तर खूप जास्त व्हॅरिएशन, म्हणजे मोठ्या एरियासाठी पाहिलं तर खूप डिफरन्सेस दिसतात स्पेसिस मध्ये. म्हणून इथे बघा आपल्याला दिसतोय हा जो ऍक्सिस आहे हा जवळ आला, इथे स्लोप या व्हर्टिकल ऍक्सिसच्या जवळ आला, म्हणजेच एस शेपचा झाला, तो हायपरबोला झाला. म्हणजे जसा एरिया वाढतो तसं स्पेसिएशन वाढतं, रिचनेस वाढतो. एरिया कमी झाला की ते लाईन कशी आहे, ते स्ट्रेट लाईन आहे. हे दोन या डायग्राम वरून आपल्याला कळतं.
Then last point is the importance of species diversity to the ecosystem. Let us now understand whether, as we really need all the diversity around us, what if few species are lost permanently? जर आजूबाजूच्या डायव्हर्सिटी मध्ये एखादी जर स्पेसिस परमनंटली गेली तर काय होऊ शकतं बघू आपण. अ कम्युनिटी इज सेड टू बी स्टेबल इफ ॲव्हरेज बायोमास प्रोडक्शन रिमेन्स फेअरली कॉन्स्टंट. जर कंटिन्युअस एका ओव्हर एक ठराविक पिरियड नंतर बायोमास मध्ये ॲव्हरेज जो रेंज असतो बायोमास प्रोडक्शनचा तो कॉन्स्टंट होत जातो. इट शुड बी स्ट्रॉंग इनफ withstand disturbances and recover quickly. म्हणजे जेवढं जास्त स्वतःमध्ये डेव्हलप केलं बायोमास जास्त असेल, जास्त नंबर असतील, रिचनेस असेल स्पेसिस मध्ये, तेवढं ते त्यांच्या येणाऱ्या आजूबाजूच्या डिस्टर्बन्सला ते ओव्हरकम करू शकतात, क्विकली रिकवर करू शकतात. इट ऑल्सो मस्ट बी रेजिस्टन्स टू इन्व्हॅझिव्ह स्पेसिस. म्हणजे तिथे कोणी नवीन स्पेसिस आणून टाकली असेल तर तिलाच सुद्धा ते इन्व्हॅझिव्ह स्पेसिसला अडॅप्ट करू शकतात, रेजिस्टन्स पॉवर येऊ शकते त्यांच्यामध्ये. डेव्हिड तिलमन कॅरीड आउट व्हेरियस फील्ड एक्सपेरिमेंट अँड प्रूव्ह the species richness does help the stability of an ecological community. आता ह्या सायंटिस्टने डेव्हिड तिलमनने वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले आणि दाखवून दिलाय स्पेसिस रिचनेस आणि इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी कशी असते कम्युनिटीमध्ये. रिच डायव्हर्सिटी लीड टू लेसर व्हॅरिएशन. जिथे डायव्हर्सिटी जास्त असते तिथे व्हॅरिएशन कमी कमी होत जातं असं त्याचं म्हणणं आहे. जेव्हा बायोमास प्रोडक्शन ओव्हर होईल, म्हणजे जास्त पॉप्युलेशन कोणाचं जर वाढलं तर तिथे डायव्हर्सिटी कमी होत जाते असं त्याचं या सायंटिस्टचं म्हणणं आहे. दिस इज कॉल्ड ॲज प्रोडक्टिव्हिटी स्टॅबिलिटी हायपोथेसिस. म्हणजे एखाद्याचं प्रोडक्शन ओव्हर झालं तर तिथे स्टॅबिलिटी येते, तिथे चेंजेस येत नाहीत, यालाच म्हटलं जातं प्रोडक्टिव्हिटी स्टॅबिलिटी हायपोथेसिस. पॉल एरलिच, an ecologist from Stanford, gave an analogy to explain significance of diversity. It is called Rivet-Popper hypothesis. या पॉलने रिवेट-पॉपर हायपोथेसिस द्वारे सांगितलं डायव्हर्सिटीचं सिग्निफिकन्स. ही कंपेअर्ड एरोप्लेन टू इकोसिस्टीम. त्याने एरोप्लेनला इकोसिस्टीमशी कंपेअर केला. द स्पेसिस ॲज रिवेट्स, तो तिथे स्पेसिसला कशाशी कंपेअर करतो, रिवेट्सशी कंपेअर करतो. दॅट कीप ऑल दी पार्ट्स ऑफ एरोप्लेन टुगेदर. रिवेट म्हणजे जे नट बोल्ट्स असतात, जे छोटे छोटे स्क्रूज असतात ज्याने सगळे एरोप्लेनचे वेगवेगळे पार्ट फिट केले एकत्र, ते नट बोल्ट्स, ते स्क्रूज, त्यांना तो स्पेसिस म्हणतो. म्हणजे हे सगळे एकत्र असतील, जागेवर असतील ठिकठिकाणी, ते फिक्स्ड असतील तरच इकोसिस्टीम राहू शकते, ती डिस्टर्ब होऊ शकत नाही. ऑफ कोर्स देर आर थाउजंड ऑफ रिवेट्स नीड टू होल्ड दी ऑल पार्ट्स ऑफ एरोप्लेन्स. आता एरोप्लेनला होल्ड करण्यासाठी खूप सारे रिवेट्स लागतात. इफ ईच पॅसेंजर डिसाइड टू पॉप इव्हन वन रिवेट, आता जर ठरवलं एका पॅसेंजरने एक रिवेट काढून टाकायचं, एक नट बोल्ट, एक स्क्रू काढून टाकायचं ठरवलं, तर काय होईल एरोप्लेन मध्ये. इन अदर वर्ड, इफ वन स्पेसिस गेट एक्सटिंक्ट, समजा इकोसिस्टीम विषयी बोलला आपण, एखादी इकोसिस्टीम मधली एक स्पेसिस निघून गेली, एक्सटिंक्ट गेली, पूर्ण निघूनच गेली ती त्या इकोसिस्टीम मधून, तर एवढा काही सुरुवातीला ट्रबलन्स होणार नाही. इनिशियली नॉट मच ऑफ ट्रबलन्स विल बी एक्सपिरियन्स्ड, but slowly as number of popped rivet will increase. म्हणजे जसे जसे स्पेसिसचं एक्सटिंक्शन वाढत जाईल, म्हणजे खूप सारे स्पेसिस निघून जातील त्या इकोसिस्टीम मधून, तेव्हा मात्र ट्रबलन्स वाढू शकतो, सिरियस थ्रेट होऊ शकता. हे एरोप्लेनशी त्याने कंपेअर केलंय. जर खूप सारे रिवेट्स निघून गेले एरोप्लेनचे तर एरोप्लेन मध्ये सुद्धा सेफ्टी राहणार नाही, थ्रेट येऊ शकतं, एरोप्लेन कोलमडून पडू शकतं खाली. सगळे रिवेट काढले, बरेच जास्त आपण काढले त्याचे नट बोल्ट्स, तर सपोज रिवेट ॲज अ की पोझिशन सच ॲज वन्स दॅट बाइंड द विंग टू द बॉडी ऑफ एरोप्लेन. आता रिवेट कुठे आहे याच्यावर पण महत्व आहे. जर आपण एरोप्लेन विषयी बघितलं, त्याचे विंग त्याच्या बॉडीला जोडलेले आहेत, त्या विंग आणि बॉडीला जोडणारे रिवेटच आपण काढून टाकले तर काय सिच्युएशन होईल, सिरियस सिच्युएशन होऊ शकते. म्हणजे अशा स्पेसिस असू शकतात की ज्या
दोन डिफरंट काय म्हणू आपण फूड चेन किंवा फूड एनर्जीचे पिरॅमिड्सला जोडणारी स्पेसिस असू शकते, तीच निघून गेली तर मग फूड चेन डिस्टर्ब होईल, फूड वेब डिस्टर्ब होईल. इथे सांगायचा प्रयत्न केलेला यांनी. बघा आता यांनी इथे रिलेशनशिप दिलाय. Thus we can say that relationship between diversity and well-being of ecosystem is not linear, but it certain that loss of species may not pose threat to ecosystem only initially. फक्त सुरुवातीला काही स्पेसिस कमी झाल्या म्हणून एवढा लॉस होणार नाही, परंतु लॉस ऑफ की स्पेसिस होईल. म्हणजे जर त्या की स्पेसिस असतील, त्या खूप महत्वाच्या स्पेसिस आहेत, त्या दोन एनर्जी लेवलला जोडणारी ती स्पेसिस असेल तर मात्र जास्त थ्रेट होऊ शकता. कॉज द थ्रेट इज व्हेरी शॉर्ट स्पॅन ऑफ लाईफ. पूर्ण ती फूड चेन, ती इकोसिस्टम डिस्टर्ब होऊ शकते. इट विल बी अफेक्ट फूड चेन, फूड वेब, एनर्जी फ्लो, नॅचरल सायकल. In short, it will affect the balance of ecosystem. या रिवेट पॉपर हायपोथेसिस मध्ये पॉलने एरोप्लेन आणि इकोसिस्टीमला कम्पेअर करायचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलंय जर एरोप्लेन चांगलं ठेवायचं असेल, होल्ड करून ठेवायचं असेल तर त्याचे रिवेट त्याच्या जागेवरच पाहिजेत, नाही तर मग थ्रेट होऊ शकता. सगळ्या पॅसेंजरने ठरवलं एक एक रिवेट काढायचा तर थ्रेट होऊ शकतो. सुरुवातीला एवढा होणार नाही, परंतु जसे जसे जास्त रिवेट निघतील तसं तसं तिथे ट्रबलन्स वाढेल, थ्रेटनेस वाढेल. तसं स्पेसिस विषयी, इकोसिस्टीम विषयी सांगितलं त्याने. एक स्पेसिस निघून गेली म्हणून फरक पडणार नाही, परंतु जसे जसे जास्त निघून जातील तसं तिथे इकोसिस्टीम मध्ये डिस्टर्बन्स येईल. आणि ती कोणती स्पेसिस, ती की स्पेसिस असेल. फॉर एक्झाम्पल त्याने दिलं एरोप्लेनचं विंग आणि बॉडीला जोडणारे जर स्क्रू काढून टाकले तर पूर्ण एरोप्लेनच कोलमडून पडेल. तसं इथे एखादी की स्पेसिस असेल इकोसिस्टीम मध्ये दोन एनर्जी लेवलला जोडणारी, आणि तीच जर निघून गेली तर पूर्ण इकोसिस्टीम डिस्टर्ब होऊ शकते. हे इथे त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. थँक्यू.